नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. घरचा सत्कार हा मोलाचा असतो, यातून मी भावनिक झालो आहे. खऱ्या अर्थाने माझ्या घरी म्हणजे माझ्या जन्मगावी हा माझा सन्मान होतोय, याचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. असं कोण म्हणालं, जाणून घेऊया. आज मी भावनिक झालेलो आहे. प्रत्यक्ष जेव्हा आम्ही सैन्यामध्ये असतो आणि काम करतो तेव्हा तिथं भावनेला थोडंसं कमीच महत्व आहे. पण जेव्हा आपण आपल्या गावी घरी आणि आपल्या मातीत येतो तेव्हा भावनेला खूप उधाण येते आणि त्या उधाणामधूनच माझी काही मनातल्या गोष्टी मी आज सांगणार आहे. आज माझ्या डोक्यावर जो फेटा बांधला गेला आहे तो माझ्या जीवनातील पहिला फेटा हा माझ्या गावात बांधला गेला, हे माझे भाग्य आहे. असे का म्हणाले मल्हारी विश्वंभर बिरादार? चला तर मग जाणून घेऊयात. खरंच हे केवळ निलंगा तालुक्याला नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्याला भूषणावह अशी बाब आहे. अगदी मांजरा नदीकाठी असलेल्या चिचोंडी येथील भूमिपुत्र, बालपणी कोणाचेही विचाराची छत्र नसलेला मल्हारी आज देशाच्या चीफ कमांडर पदापर्यंत जातो. हे केवळ आपल्या गावालाच नाही तर संपूर्ण मराठवाड्याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं भूषणावह व्यक्तिमत्व. कोणत्याही उच्च पदापर्यंत पोहोचले तरी आपल्या मातीशी नाळ तुटू न देणारे मल्हारी विश्वंभर बिरादार, ज्या मातीत जन्म झाला त्या मातीशी जुळलेली नाळ, यातच आपल्या बालपणीच्या आठवणी यांना उजाळा देत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अवघ्या वयाच्या 8व्या वर्षी शेतात खुरपणी करण्यासाठी गेले असता त्यावेळी मिळालेल्या 2 रुपयांची आठवण ठेवणारे मल्हारी विश्वंभर बिरादार हे आज देश सेवेतील उच्च पदावर विराजमान आहेत. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना आपल्या स्वहिमतीवर काबाड कष्ट करून, दिवसाची रान करून देशाच्या रक्षणासाठी उचललेला विडा आज आपणाला एक वेगळा आदर्श म्हणून पाहावयास मिळत आहे. घराची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना वेगवेगळ्या प्रकारचे काम करत मला शिक्षण घेतले पाहिजे असा विचार करून कष्टाने आज ज्या पदावर विराजमान आहेत त्यांचा सर्वांनी आदर्श घेणं ही काळाची गरज आहे. आज कमांडर ऑफिसर या पदावर असतानाही त्यांनी आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी देणे आहे म्हणून आपल्या गावाशी नाळ जोडून ठेवली आहे. नुकतेच ऑपरेशन सिंदूर झाले हे वेगळं सांगायची गरज नाही, यात त्याचा सहभाग होता. नुकताच त्यांच्या जन्मगावी निलंगा तालुक्यातील चिचोंडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामस्थांच्या वतीने ग्रामभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष नानासाहेब दिगंबर बिरादार तर प्रमुख पाहुणे म्हणून भाग्यश्री कोसले सरपंच, लिंबाजी बिरादार उपसरपंच, मीराताई पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विश्वंभर बिरादार, सुंदराबाई बिरादार, नंदकुमार सूर्यवंशी ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत चिचोंडी यांच्या वतीने त्यांचा ग्रामभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते नेमकं काय म्हणाले पाहूयात. आज मला खूप आनंद होतोय. मी ज्या मातीमध्ये वाढलो, मोठा झालो आणि देशाची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाली, ह्याच मातीतून मिळाली आणि ह्या मातीचे ऋण मी कधीही आयुष्यभर विसरणार नाही आहे किंवा विसरताही येत नाही आहे. सर्वात म्हणजे भूषणास्पद ही गोष्ट आहे की माझ्या 23 वर्षाच्या कारकिर्दीनंतर माझ्याच लोकांनी मला त्या लायकीचे समजलं आणि मला ग्रामभूषण हा पुरस्कार दिला. मी सर्वोपरी घेऊन जाईन आणि माझ्या आयुष्यामध्ये मिळणारे किंवा मिळालेले कितीही जरी पुरस्कार असतील तो हा पुरस्कार माझ्यासाठी मी सर्वोपरी मानेन आणि सर्वोच्चच मानेन. कारण काय मला वाटतं की पाठीवर दिलेली थाप ते आपल्याच लोकांची असली पाहिजे. दुसऱ्या लोकांच्या थापीची ना तेवढी महत्त्व नसते किंवा तेवढं ते त्याच्यामधून अनुभूती मिळत नाही किंवा आपुलकी मिळत नाही. मी डिफेन्समध्ये आहे. नक्कीच गावातल्या तरुण पिढीला त्यांना आर्मीमध्ये येण्यासाठी काय नियम असतात,
किंवा काय ट्रेनिंग असते त्याची मी पूर्णपणे तयारी करून घेऊन त्यांना मी प्रोत्साहित करू शकतो, त्यांना मोटिवेट करू शकतो आणि मी ते करणार आहे. आणि आतापर्यंत वैयक्तिकरित्या माझ्या गावातले बरेच मुलं जे आले मी त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करून त्यांना सैन्यामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे, त्यांना मोटिवेट केलं. मला आज शब्द नाहीत सांगण्यासाठी, ते मी आज गदगद होऊन गेलो. माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या आणि होत राहिल्या, पण आजच्यासाठी माझ्या जीवनातला सगळ्यात सोनेरी दिवस हाच मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी सन्मान खूप घेतले माझ्या परीने, माझ्या कर्तृत्वावर, पण माझ्या आईवडिलांना दिलेला जो सन्मान आहे माझ्या लोकांनी, माझ्या गावांनी, माझ्या मातीने, हे कधीही न विसरणारा सन्मान आहे. आणि माझ्यापेक्षा जास्त गौरवाने त्यांना केलं हे माझं भाग्य समजतो. आणि हे आयुष्यामध्ये कधीही न विसरणारं ऋण जे आहे ते सगळ्या गावाल्यांनी मला दिलेले. आणि ते आयुष्यभर मी जोपर्यंत ह्या जीवामध्ये हे असेल, जीव असेल, तोपर्यंत मी ह्या मातीची सेवा करण्याची जे प्रयत्नशील राहतो. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण सहभाग नोंदवलेला आहात, तर ऑपरेशन सिंदूरचा अनुभव आणि तुम्ही या अनुभवातून घेतलेली प्रेरणा ह्या समाजासाठी किंवा येणाऱ्या तरुण पिढीसाठी काही यापुढे आपण भविष्यात करणार आहात का? नक्कीच असेल सर. आम्हाला जास्त बोलण्याची परवानगी नसते. असं हे जस्ट मी एक भूमिपत्र म्हणून बोलतो आहे. मी असं म्हणजे ऑफिशियली सांगू शकत नाही, पण ऑपरेशन सिंदूरमध्ये मी एका फील्ड हॉस्पिटलची कमांड केली होती आणि आम्हाला दिलेली कामगिरी खूप चांगल्या उत्कृष्टरित्या बजावलेली आहे. तो अनुभव कसा होता? खूपच रोमांचकारी होता. प्रत्येक सैनिकाचं स्वप्न असतं की जेव्हा सैनिक होतो तेव्हा आयुष्यभर ट्रेनिंग करतो आणि ट्रेनिंग करता करता असं कुठंतरी मनाला लागून जातं की हे मी रोजच बंदूक चालवतो, पण मला वापरायला कधी मिळेल. आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा खूप अभिमान वाटतो आणि जीवनाचं सार्थक झालं.